पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी राबवलेल्या विविध लोककल्याणकारी योजना, विकास कामं यामुळे भारत सक्षम राष्ट्र बनलाय। मागील 12 वर्षात देशाची मोठी प्रगती झाली। शिवाय सांस्कृतिक जाणीव आणि राष्ट्र अभिमान नव्या उंचीवर पोहोचवला गेलाय, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले। सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे बोलत होते। यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील 12 वर्षात केलेल्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आरपीआयचे प्रदेश जगन्नाथ ठोकळे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजय कांबळे, शहाजी कांबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्मा कांबळे आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते। काँग्रेसमध्ये दम आणि क्षमता राहिली नाही, त्यामुळे शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये जाऊ नये, त्याऐवजी त्यांनी एनडीए सोबत यावे। त्यांना भाजप नको असेल तर आरपीआयमध्ये यावे, असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय। दरम्यान अमेरिकेत बसून भारतात बनवलेली कॉक्रोच जनता पार्टी बनवली आहे। या प्रकरणी केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा मागून काय साध्य होणार नाही, त्याऐवजी नीट परीक्षेबाबत काय उपाययोजना कराव्या हे सांगावे। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल, असंही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलंय। मला वाटतं की शरद पवार साहेबांनी काँग्रेसमध्ये आपली पार्टी विलीन करू नये। सध्या काँग्रेसमध्ये दम राहिलेला नाही आहे, त्यामुळे काँग्रेसला लवकर भविष्य दिसेल अशी परिस्थिती नाही। त्यामुळे पवार साहेबांनी काँग्रेसकडे जाण्यापेक्षा आमच्याकडे यावं आणि एनडीएला आपण येणं आवश्यक आहे। तर अजितदादा पवार इकडे आले होते, अजितदादा असते तर कदाचित पवार साहेब इथं आले असते। नाही, त्यांना भाजपमध्ये भाजपवर जायचं नसेल, आरपीआय यावं, मी त्यांना घेऊन नाही। माझी भूमिका अशी आहे की कॉक्रोच जनता पार्टीची अजिबात आवश्यकता नाही। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे आणि रिपब्लिकन पार्टी आहे। त्यामुळं कॉक्रोच पार्टी जी अमेरिकेमध्ये बसून अशी पार्टी स्थापन करण्यामध्ये काय फार स्वारस्य असं नाही आहे। पण ठीक आहे, त्यांनी नीटच्या विषयावर त्यांनी भूमिका घेतलेली आहे, त्याचं स्वागतच आहे। आणि नीटमध्ये असा भ्रष्टाचार होऊ नये आणि महाराष्ट्रामध्ये या नीटच्या पेपरफुटीमध्ये अनेक लोक सापडलेले आहे। देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही असा भ्रष्टाचार किंवा अशी पेपरफुटी आम्ही करणाऱ्यांना उकरून टाकू आम्ही। त्यामुळं अनेक लोक इथे पकडलेले आहेत आणि इतर राज्यामध्ये पकडलेले आहेत। त्यामुळं मंत्र्यांनी राजीनामा देऊन हा प्रश्न सुटणार नाही। तर एकतर समाजामधल्या काही लोकांची मेंटॅलिटीच अशी झालेली आहे की पेपरफुटीचे प्रकरण आताच नाही आहे, पूर्वीची सरकार आता नाही झालेली आहे। याचा अर्थ आमच्या काळात व्हावा अशी आमची भूमिका नाही आहे। आणि पेपरफुटीच्या माध्यमातून जे लोक सापडलेले आहेत त्यांना कठोर शिक्षा करण्याचा प्रयत्न नक्कीच आमचा आहे। काँग्रेस पक्षासोबत मी होतो, परंतु काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये विकास अत्यंत अल्पगतीनं पुढे जात होता। पण नरेंद्र मोदींच्या काळामध्ये त्यांनी ही भूमिका घेतली की व्यक्तीचा विकास म्हणजेच देशाचा विकास। त्यामुळे व्यक्तीचा विकास करण्याकडे पूर्णपणे त्यांनी लक्ष दिलं आणि जवळजवळ एका दिवसाच्या 24 तासापैकी 20-20 तास काम करणारे ते प्रधानमंत्री आहेत आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाणारे ते प्रधानमंत्री आहेत।